नागपूरमधील एका निवासी परिसरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे। एका तरुणीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला ताब्यात घेत जलद कारवाई केली आहे। नागपूरमधील एका निवासी परिसरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे। एका तरुणीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला ताब्यात घेत जलद कारवाई केली। ही घटना नागपूरमधील कडून लेआउट परिसरातील आहे। 18 वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासोबत राहत होती। 1 एप्रिल रोजी रात्री शेजारी राहणारा वैभव गणेश ब्रह्मा हा युवक तिच्या घरासमोर आला। सुरुवातीला किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली। यानंतर संबंधित व्यक्तीने घरात प्रवेश करून तरुणीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। तरुणीने मदतीसाठी आवाज दिल्यानंतर कुटुंबीय तिथे पोहोचले। घटनेनंतर आरोपीने धमकी दिल्याची ही माहिती समोर आली आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली। आरोपीला अल्पावधीतच ताब्यात घेण्यात आले। घटनास्थळी पंचनामा आणि पुरावे संकलन करण्यात आले। परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले आणि साक्षी नोंदविण्यात आल्यात। विशेष म्हणजे पोलिसांनी 24 तासांच्या आत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। ही जलद कारवाई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उदाहरण मानली जाते। स्टेशनला तक्रार प्राप्त झाली संध्याकाळी 9:30-10च्या सुमारास। जी यातील मुलगी आहे, तिचं वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि ती कडू लेआउट येथे राहते तिच्या आई वडिलांसोबत। यातला जो आरोपी आहे हा वैभव गणेश ब्रह्मे, वय 26 वर्ष, हा पण तिच्या बाजूलाच राहतो कडू लेआउट मध्ये। तर यामध्ये दिनांक 1 एप्रिलला हा जो आरोपी आहे हा कुठे तिच्या घरासमोर गेला आणि तुमचा पुत्रा मला चावतो, ओरडतो आणि त्यांना तो अश्लील शिवीगाळ करू लागला आणि घरात ती एकटीच त्याला दिसल्यामुळे तो घरात विनयभंगाच्या उद्देशाने घरात घुसला, तिचा हात पकडला आणि त्यामुळे तिचा विनयभंग झाला असं तिचं म्हणणं आहे। त्यानंतर तिचे आईवडील त्या ठिकाणी आले असता तिने आरडाओरड केला। त्या ठिकाणी तिचे आईवडील आले तर आईवडिलांना पण त्यांनी जीव मारण्याची धमकी दिली। आम्ही जसे तक्रार प्राप्त झाली तसेच त्याला तात्काळ पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलं आणि एकंदरीत पूर्ण तपास केला। या तपासामध्ये आम्ही घटनास्थळावर जाऊन पंचासमोरची ई साक्ष केलेली आहे। नंतर फॉरेन्सिक व्हॅनला पण आम्ही तिथे पाचारण करून पूर्ण पंचनामा पण केलेला आहे। नंतर सीसीटीव्ही स्पीडिंग पण झालेली आहे आणि जे घटनास्थळावर साक्षीदार होते त्या साक्षीदारांचे बयान नोंदवून आम्ही तात्काळ मान्य कोर्टामध्ये 14 तासाच्या आत चार्जशीट पण दाखल केलेली आहे। आमचे प्रयत्न असे असणार की यामध्ये लवकर बोर्डावर केस येऊन आरोपीला तात्काळ मोठी शिक्षा झाली पाहिजे। या घटनेतून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे। अशा प्रकारच्या घटनांमध्ये तात्काळ तक्रार नोंदविणे आणि कायदेशीर मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे।